हृदय शस्त्रक्रियेनंतर व्यायाम केला पाहिजे का? आम्ही सांगतो पेशंटला, आम्ही दुसऱ्या दिवशीपासूनच व्यायाम करायला लावतो पेशंटला. ऑपरेशन आज झालं असेल, दुसऱ्या दिवशीपासूनच व्यायाम चालू करतो. व्यायाम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम फुफ्फुसाचा व्यायाम, जो आम्ही इन्सेंटिव्ह स्पायरोमीटर, बॉलवरती उडवायचा व्यायाम असतो. हवामध्ये घ्यायची आणि बॉलवरती करायचा किंवा आपला फुगा फुगवायचा, हे 2 व्यायाम. आणि हा व्यायाम प्रत्येक पेशंटने ऑपरेशन झाल्यानंतर तासाला 15 ते 20 वेळा केला पाहिजे. ऑपरेशननंतर 2च गोष्टी करायच्या पेशंटने, व्यायाम आणि खाणं. हे 2 गोष्टी चांगल्या केल्या तर रिकव्हरी तुमची फास्ट होते. आता आमच्या ICUमध्ये आम्ही ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच पेशंटला चालायला लावतो किंवा तिसऱ्या दिवशी. आणि डिस्चार्ज करताना जेव्हा आम्ही 5व्या किंवा 6व्या दिवशी पेशंट डिस्चार्ज करतो, तेव्हा त्याला अर्धा किलोमीटर चालत आणि 2 जिने वरती खाली चढत करून पाठवतो. आणि प्रत्येक आठवड्याला अर्धा किलोमीटर फिरणं वाढवायला सांगतो. पेशंट म्हणतात, सर मी घरात फिरलं चालेल का? तुम्हाला घरात कसं फिरता येईल? तुमचा 2 BHKचा फ्लॅट असेल, तिथे तुम्हाला फिरता येणार एकटे. म्हणून तुम्ही घराच्या खाली जा, 2 जिने उतरून खाली जा किंवा वरती चढून पण परत या. आणि खाली गेल्यानंतर तुम्ही पार्किंगमध्ये किंवा तुमच्या ग्राउंडवर पण जाता येईल. ग्राउंडवर जाऊन तुम्ही वॉक केलं पाहिजे. अर्धा किलोमीटर वॉक कमीत कमी पहिल्या आठवड्यात तरी केलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक आठवड्याला अर्धा किलोमीटर फिरणं वाढवायला पाहिजे, जेणेकरून 3 महिन्यापर्यंत तुमचं 5 किलोमीटर फिरणं झालं पाहिजे. किती? 3 महिन्यात 5 किलोमीटर. पहिला 1.5 महिना तुम्ही हळूहळूच फिरलं पाहिजे, स्लो फिरलं पाहिजे. आणि नेक्स्ट 1.5 मंथ म्हणजे पुढचा 1.5 महिना तुम्ही फास्ट फिरलं पाहिजे. तुमचं टार्गेट पाहिजे 50 मिनिटात 5 किलोमीटर झालं पाहिजे. तुमची रिकव्हरी बायपास नंतर कशी सुरू आहे कमेंटमध्ये कळवा आम्हाला.